शैलेची लोके सन्मान श्री भाई नरे यांच्या संकल्पनेतनं साकार होऊ घातलेली श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव ची राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना जाहीर असं आवाहन, आज आणि उद्या आपण या स्पर्धेसाठी येत असताना आपण रस्त्यावरून प्रवास करता मोटरसायकल रिक्षा किंवा चारचाकी वाहनाने इथं प्रवास करत असताना आनंददायी आणि सुखकर प्रवास करून आपण इथं उपस्थित राहत असताना घरी पण आपण त्याच पद्धतीनं घरी पोचायचं आहे. आपण या क्रीडा मैदानावरती आनंद घेत असताना आपल्याला कुठलीही दुखापत होऊ नये अशीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळे या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा आवाहन, आज आणि उद्या आपण या स्पर्धेच्या ठिकाणी वावरत असताना येत असताना आपण अत्यानंदाने जसे या व्यासपीठावरती या क्रीडा मैदानावरती आलेले आहात तशाच पद्धतीने आपल्या कुटुंबामध्ये आणि घरी पोचायचं आहे. धन्यवाद. क्षेत्ररक्षणाचा सापळा रचलाय, तो सापळा भेजण्यात यशस्वी ठरेल का तो आघाडीचा फलंदाज. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न मात्र यावेळी असफल राहताना दिसतोय. तो निर्धाव चेंडूने सांगता होते ही निखिल परकर यांच्या गोलंदाजीवरती. निखिल परकर उजव्या हाताचा गोलंदाज, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, कित्येक मैदान सिंधुदुर्गातली ज्याने पालती घातली, कित्येक स्पर्धांमध्ये ज्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला असा हा निखिल परकर सज्ज होतोय. यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतोय. नेत्रदीपक कव्हर ड्राईव्हचा फटका, डोळ्याचं पापणं लवतं न लवतं चेंडू सीमा पार करतोय 4 धावांसाठी. चेंडूवरती फलंदाज मात्र जाणतोय की रणनीती ही गोलंदाजीची काय होती आणि यावेळी सुंदर कव्हर ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला तो विक्रम याच्या बॅटमनना. यावेळी उजव्या यष्टीवरती शफल होतोय, बहुधा मिस टाइम फटका, शॉर्ट बाय लेगला झेल सुरेख टिपला जातोय आणि पहिला वहिला हादरा बसतोय गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. एक मोठा मासा गळाला लागतोय.
फलकावर पाहायला मिळतंय ती नाममात्र 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीवीर विक्रम हा झटपट बाद झाल्यानंतर फलंदाजीची सूत्र ही खऱ्या अर्थाने कुणाल आपल्या हातामध्ये घेताना दिसतोय तो या मैदानावरती. आतापर्यंत या पहिल्या षटकात 2 खणखणीत चौकार पाहायला मिळत आहेत आणि 2 चौकारांच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 8 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पहिलं निर्णायक पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकांमध्ये धावांची लयलूट करणं हे अपेक्षित, त्या षटकावरती गोलंदाजीसाठी वर्णी ही निखिल परकरची. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू बहुधा मारायचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू आणि बॅटचा काहीसा संघर्ष होत नाही तर निर्धाव चेंडूने सांगता होत आहे. पहिले नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण ते गणराज मिडबाव संघाला, तर प्रतिस्पर्धी नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय हा साई हुंबरट संघाचा. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक हाताळलं जात आहे तो राज नावाचा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. स्ट्राईक रेंजवरती शुभम हा नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. पहिलं षटक हे किफायतीदार पाहायला मिळतंय ते साई हुंबरट कणकवली क्रिकेट संघासाठी. यावेळी सुरेख चेंडू, डावखुऱ्याचा गोलंदाज हा जलदगती राजचा सुरेख चेंडू हा पहिला पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती शुभमकडे कुठचंही उत्तर नव्हतं, निर्धाव चेंडूने सांगता होते ही राजच्या गोलंदाजीवरती. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीची सुरुवात, डावखुऱ्याचा हा राज नावाचा गोलंदाज खऱ्या अर्थाने या मैदानावरती राज करेल का हे पाहणं औत्सुक्याचं राहील ते साई हुंबरट कणकवली क्रिकेट संघासाठी. पहिलं पॉवर प्लेचं निर्णायक षटक, निखिल परकर त्यानंतर राज त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून एक सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी चेंडू पायांवरती आदळतोय आणि हलकस अपील हे पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. अवघ्या 9 धावा, एक संत गतीने सुरुवात, जी आश्वासक सुरुवात हवी होती गणराज मिडबाव क्रिकेट संघाला ती अजूनही सुरुवात पाहायला मिळत नाही. यावेळी मधल्या इशीवरचा चेंडू उजव्या इशीवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा नडतोय. दुसरा मोठा हादरा बसतोय तो गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. हॅलो हॅलो भगवती क्रिकेट संघ, घनश्याम मेस्त्री, अमेय राहुल आणि अमर सुतार यांच्याकडून समालोचक प्रदीप देऊळकर यांना 100 रुपयाचं पारितोषिक येते कॉमेंट्रीसाठी. त्यांचे मनपूर्वक आभार. खूप खूप मनापासून धन्यवाद व आभार आपलं. वळूया मैदानाकडे एक मोठा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूने महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय, मात्र या 2 संघ दरम्यान कुठचा संघ हा क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि आजच्या दिवसामध्ये चौथा संघ कुठचा असेल जो उपांत्य फेरीमध्ये आपली वाटचाल ही अबाधित ठेवेल. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतंय ते राजचं. डावखऱ्या हाताचा हा जलदगती गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना थोडासा धावांवरती अंकुश लावण्यात यशस्वी ठरेल की गोलंदाजाचा हा मारा बोथट ठरवायचा या ठाम इराद्याने कुणाल शुभम त्याच्या साथीला सुशांत ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज सुशांत पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी मिळते या ग्रीन पार्क मैदानावरती ते गणराज मिडबाव क्रिकेट संघासाठी.
यावेळी सुरेख चेंडू डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय, कव्हरला शतरक्षक थोडासा गोंधळताना पाहायला मिळतोय. परिणामी दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही पुढे सरकली ती 1ने, म्हणजे 10 धावा आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात. गणराज 11 मिडबाव क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना या महत्वपूर्ण लढतीत. षटक क्रमांक दुसरं हाताळलं जात आहे साई हुंबरट कणकवली क्रिकेट संघाकडनं. राज डावकर तसा जलद गती गोलंदाज, एक वेगवान मारा करायचा हा मनोमल इरादा हा राजचा पाहायला मिळतोय. मात्र फलंदाजांना जोखीम घ्यावी लागेल. एका बाजूने संयमी फलंदाजी तर एका बाजूने आक्रमकता. हे जर चित्र या मैदानावरती पाहायला मिळालं तर गणराज मिडबाव क्रिकेट संघाने जी मनात किंवा गृहीत धरलेली धावसंख्या ही धावफलकावरती उभारी करू शकतो. यावेळी फलंदाजांची लिटमस टेस्ट या मैदानावरती नक्कीच असेल. ती डावखुराताचा गोलंदाज राजवरती. यावेळी शॉर्ट फाईल लेगला झेल उडतोय, संभाव्य झेल हा पकडला जातोय आणि तिसरा हादरा बसतोय तो गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. सुदेशजी तांबे यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं जाहीर असा आभार. त्याचवेळी व्यापारी मित्रमंडळाचे सचिव भाईजी लोके यांनी त्यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. आणि उद्यासाठी उद्या म्हणण्यापेक्षा आजच्यासाठी आजचा अंतिम सामना जो होणार आहे त्यासाठी एक खुश खबर. फायनल साठी प्रति षटकार आणि प्रति चौकार, प्रति षटकार 100 रुपये आणि प्रति चौकार 50 रुपये असं बक्षीस आलेलं आहे. उद्याच्या म्हणण्यापेक्षा आजच्या फायनल सामन्यासाठी. आज दिनांक 19 रोजी होणारा फायनल सामना जो आहे त्या फायनल सामन्यामध्ये प्रति षटकार 100 रुपये, प्रति चौकार 50 रुपये अशा पद्धतीचं बक्षीस मिहीर तांबे यांच्याकडून आलेलं आहे. मंडळ त्यांचं आभारी आहे. गोलंदाज सज्ज होतोय तो राज. एक जलद गती मारा करण्याचा हा प्रयत्न. यावेळी उजव्या एष्टीवरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. पॉपिन क्रीजचं उल्लंघन करतोय, परिणामी पंच दंडित करतायत आणि फलंदाजाला संधी मिळते ती फ्री हिटची. निर्णायक एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. ती नाममात्र 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज सुबोध, तर त्याला साथ देण्यासाठी सुशांत हा नॉन स्ट्राईक एंडवरची पाहायला मिळतोय. फलंदाजांना कडवी झुंज द्यावी लागेल. एक मोठा सामना, इथून संधी नसेल तुम्हाला. जिंकणं हे खूप महत्वाचं असेल ते गणराज मिडबाव क्रिकेट संघासाठी. या हिवी सुरेख चेंडू उजव्या एष्टीवर पडल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी उसळी घेतोय, परिणामी निर्धाव चेंडूने सांगता होते ती राज याच्या गोलंदाजीवरील प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हे असं सुरुवात पाहायला मिळत आहे ती गणराज मिडबाव क्रिकेट संघाची. गोवा संघ या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतोय, तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गोवा राज्यातील दुसरा बलाढ्य क्रिकेट संघ म्हणजे आरव्ही 11 कोरगाव संघ हा दुसऱ्या दिवशी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतोय. कालच्या दिवसामध्ये म्हणजे कालच्या रात्री जो क्रिकेटचा थरार आपण अनुभवला, शेवटच्या क्षणी यश 11 वाघोटन क्रिकेट संघ हा तिसरा संघ आपल्याला मिळतोय, उपांत्य फेरीत प्रवेश करतोय. सुबोध सावंत या फलंदाजाने जर षटकार मारला तर सन्माननीय चंद्रकांत उर्फ बारक्या कुबल यांच्याकडून 500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आहे सुबोध सावंत या फलंदाजासाठी. धन्यवाद.
षटक क्रमांक तिसरं जे गणपती एंड कडनं हाताळलं जातंय तो डावकर हाताचा ओमकार तावडे सज्ज. यावेळी उजव्या इशेवरचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळायचा हा मनसुबा. अखेर तो चेंडू पायांवरती आदळलं. क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई आणि संभाव्य ढिलाई ही दुहेरी धावांमध्ये मोजावी लागतंय ती साई हुमरट क्रिकेट संघासाठी. थोडीशी चूक होते, परिणामी चूक ही दुहेरी धावांमध्ये मोजली गेली. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती 2 ने 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कुठच्या तरी फलंदाजाला संयमी त्याचबरोबर आक्रमकता दाखवावी लागेल. गणराज मिडबाव क्रिकेट संघ जो बॅकफुटवरती पाहायला मिळतोय त्यांना आघाडी घ्यावी लागेल ती या मैदानावरती. यावेळी मधल्या इष्टीवरचा चेंडू त्याच्यावरती स्लॉग स्वीप करायचा हा प्रयत्न फलंदाजाचा तो यावेळी असफल ठरताना दिसतोय आणि सुरेख एका लयमध्ये गोलंदाजी करतोय तो ओमकार तावडे नावाचा गोलंदाज. ओमकार तावडे गतवर्षी SPL छत्रपती वेंगुर्ले चषकाची स्पर्धा ज्या गोलंदाजाने गाजवली तो ओमकार तावडे यावेळी सज्ज होताना दिसतोय तो उजव्या हाताच्या फलंदाजाला. उजव्या हाताचा फलंदाज सुशांत हा स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय तर डावकर हाताचा फिरकी गोलंदाज हा ओमकार तावडे. यावेळी एक बेजबाबदार फटका खेळण्याचा प्रयत्न हा सुशांतचा, परिणामी लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव निघते ती गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. तर सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती नाममात्र 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या मैदानावरती संघर्ष करावा लागेल, घाम गळावा लागेल तो गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. प्रतिस्पर्धी एक ताकदवान बलाढ्य संघ आणि या संघाला नमवायचं असेल तर आश्वासक धावसंख्या ही धावफलकावरती उभारली गेली पाहिजे. यावेळी सुरेख फटका, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. पंचांचा इशारा काय येतोय या चेंडूवरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. याने सांघिक धावसंख्या झपकन बदलली ती धावफलकावर 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका जो फलंदाजाचं मनोबल वाढवणारा पाहायला मिळतोय तो उजव्या हाताचा फलंदाज सुबोधचा. याही शॉर्ट ऑफ लाईन पंचचा चेंडू मिड विकेटला चेंडू टुलवलाय. यावेळी सुरेख वाखाणण्याजोगं हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि सुशांतला माघारी परतावं लागतंय हे 4थ्या गड्याच्या रूपात. विकी मुंडे वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण करतोय. जो संभाव्य षटकार आपल्याला वाटत होता मात्र संभाव्य षटकाराला परावर्तित केलं गेलं ते झेलामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी हे सातत्य पाहायला मिळतंय साई हुमरट क्रिकेट संघाचं. तो थोडा संकटात सापडताना पाहायला मिळतोय तो गणराज मिडबाव क्रिकेट संघ या ग्रीन पार्क मैदानावरती. नवीन फलंदाज रोहित पावलं टाकतोय तो सुशांतची साथ देण्यासाठी. मधल्या फळीतील हे फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती तो गणराज मिडबाव क्रिकेट संघ. एक संघर्ष पाहायला मिळतोय तो औचित्य ही रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची डे नाईट प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा. ओमकार तावडे सज्ज होतोय गणपती एंड कडनं तो उजव्या हाताच्या फलंदाजाला. यावेळी सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर थेट विसावला तो यष्टीरक्षक चंद्रकांत जाधव याच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती होते म्हणजे प्रारंभीची 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 20 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यात.
ज्या षटकावरती गोलंदाजची वर्णी लागते तो राज नावाचा आतापर्यंत सुरेख कामगिरी करतोय, आपल्या गोलंदाजीवरती सातत्य ठेवतोय आणि फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवरती नांगी टाकायला लावतोय. मात्र यावेळी उजव्या हाताचा फलंदाज हा स्ट्राईक एंडवरती असेल. रोहित आणि सुशांत ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे, ती गणराज मिडबाव क्रिकेट संघाची. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं जो ज्या राजने दुसरं षटक हाताळलं होतं, एक सुरेख किफायतीदार मारा करायचा हा मनोमल इरादा गोलंदाज राजचा पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजीने राज्य करतोय तो या मैदानावरती. यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, डीप लॉंग सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. स्वागत करतोय तो उजव्या हाताचा फलंदाज सुशांत. उर्वरित 5 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील नक्कीच विचार विनिमय करावा लागेल तो गोलंदाज राज याला. सुरेख आक्रमण म्हणावं लागेल. 4थं षटक हे प्रगतीपथावर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीसाठी ज्या राजने दुसरं षटक हे किफायतीदार गोलंदाजी केली होती. मात्र यावेळी 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हे सुशांत कडनं आक्रमण केलं गेलं आणि डीप लॉंगन सीमारेषेच्या बाहेर एक गगनभेदी फटका पाहायला मिळाला तो आमच्या क्रीडा रसिकांना. यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय राज नावाचा गोलंदाज सुशांतसाठी. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू येतोय. यावेळी सुरेख झेल टिपला जातोय. 5वा हादरा बसतोय तो गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. अक्षय पवार हे वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण करतोय. जो चेंडू वाटत होता की जमिनीला दान होतोय की काय आणि शेवटच्या क्षणी एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला तो या स्पर्धेतील. नवीन फलंदाज आकाश मैदानात पावलं टाकताना दिसतोय. एक मोठा फटका, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता पकडावा लागला तो सुशांतला. 5 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या ही 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे ती गणराज मिडबाव क्रिकेट संघाची. दर्जेदार गोलंदाजी, वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण हे सातत्य पाहायला मिळत आहे. ते साई हुंबरट कणकवली क्रिकेट संघाचं नाणेफेक सुदैवी ठरल्यानंतर आपण का क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला याचं ज्वलंत उदाहरण या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा बेजबाबदार यष्टीरक्षक चंद्रकांत जाधव कुठचीही चूक करत नाही तर 6वा हादरा बसतोय गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. आतापर्यंत 1.3 ओव्हर मध्ये 9 धावा देऊन 4 गडी बाद करतोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल साई हुंबरट क्रिकेट संघाकडनं. या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये आपल्याला गोलंदाजीसाठी का पाचारण केलं जातंय याचं ज्वलंत उदाहरण स्वतःला सिद्ध करतोय तो राज नावाचा गोलंदाज. प्रतिस्पर्धी फलंदाजांना गुडघे टेकायला लावतोय, आपल्या समोर एक नांगी टाकायला लावतोय. जे मोठे फटके अपेक्षित होते त्यावरती एक बंधन लावण्यात यशस्वी होतोय तो राज नावाचा गोलंदाज. नवीन फलंदाज सचिन हा स्ट्राईक एंडच्या दिशेने. यावेळी जमलेला घरंगत येणारा फटका कव्हरला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. फेकीही सुंदर पाहायला मिळतंय. मात्र यष्टीरक्षक चंद्रकांत जाधव थोडीशी चूक करतोय आणि निर्णायक एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळतंय ती 27 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात.
गणराज मिडबाव क्रिकेट संघ निम्मा संघ हा डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. मधल्या फळीतील हे शिलेदार मैदानावरती त्यांना कामगिरी करावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि या मैदानावरती टोलेजंग फटकेबाजी करून एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारावी लागेल, ती गणराज मिडबाव क्रिकेट संघासाठी. प्रतिस्पर्धी संघ पाहिला साई हुमरट, एक ताकदवान बलाढ्य संघ. या संघाला नमवायचं असेल तर मात्र आश्वासक धावा या धावफलकावरती जोडले गेल्या पाहिजेत. चेंडू येतोय तो डीप लॉंगनला, सुरेख क्षेत्ररक्षण होते, परिणामी एकेरी धाव जोडली जाते ती गणराज मिडबाव क्रिकेट संघासाठी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तो गणराज मिडबाव क्रिकेट संघ. अवघ्या एका चेंडूचा खेळ बाकी, चौथ्या षटकातील तो राजचा आतापर्यंत 4 गडी बाद करतोय. एक किफायतीदार गोलंदाजी, जी गोलंदाजी अपेक्षित होती साई हुमरट क्रिकेट संघाला, ती सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या कोट्यामध्ये. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग वरती उजव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय सचिन नावाचा. हा चेंडू निर्णायक असेल तो साई हुमरट कणकवली क्रिकेट संघासाठी. या विसुरेख चेंडू, ब्लॉक होल पदीचा चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. डीप लॉंगन वरना शतरक्षक येतोय, परिणामी थोडसा गोंधळताना पाहायला मिळतोय आणि निर्णायक 2 धावा, सांघिक धावसंख्या पोहोचते ती 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. लावणारी गोलंदाजी ही आतापर्यंत सफल होत आहे ती साई हुमरट कणकवली क्रिकेट संघाकडनं. या इनिंगची सांगता करणारे षटक प्रसाद लाड याच्या हाती सुपूर्द केलं जातंय, ज्याने या अगोदरच्या सामन्यात शेवटचं षटक हे अतिशय सुरेख हाताळलं गेलं होतं. कमीत कमी धावा द्यायचा हा मानस त्याचा, मात्र यावेळी मोठं आव्हान असेल ते फलंदाजांना, जी आश्वासक धावसंख्या उभारावी लागेल. म्हणजे निर्णायक 6 चेंडू त्याच्यावरती 2-3 मोठे फटके निघाले तर संघ गणराज मिडबाव संघ सुस्थितीत पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना, 50-55 धावा ह्या अपेक्षित. या अगोदरचा सामना पाहिला 55 धावांचा, जो एका अटीतटीच्या सामन्यामध्ये ती रोमांचक लढत पाहायला मिळाली आमच्या सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांना. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव डे नाईट प्रकाश झोतातील ही क्रिकेट स्पर्धा जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत त्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळी एकेरी धाव निघते, ज्या एकेरी धावसंख्येने 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. निर्णायक अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. तो येणाऱ्या 5 चेंडूंवरती हे सचिन कडनं आक्रमण होईल का, की सचिनला या मैदानावरती स्तब्ध ठेवलं जाईल ते गोलंदाज प्रसाद लाडकडनं. यावेळी उजव्या एष्टीवरती शपल होतोय, चेंडू टोलवला जातोय, डोळ्याचं पापणं लवतं न लवतं लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. निर्णायक अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या षटकातील प्रसाद लाडवरती मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो सचिन या उजव्या फलंदाजाचा.
यावेळी सुरेख चेंडू डाव्या यष्टीवरचा चेंडू खेळला जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव पूर्ण होतोय तर दुहेरी धावांकडे पावलं वळताना स्ट्राईक एंडवरती खतरा होतोय म्हणजे 7वा हादरा बसतोय गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. एकेरी धाव निघते ज्या एकेरी धावेने 38 धावा सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू हा प्रसाद लाडचा. स्ट्राईक एंडवरती प्रसाद उजव्या हाताचा फलंदाज याही वेळी आडव्या बॅटने खेळण्याचा पवित्रा. अजूनही एकही जी धाव मिळाली नाही ती प्रसादला म्हणजे खातही उघडता आलं नाही. पंचाचा इशारा आलाय तो बाईचा म्हणजे निर्णायक एक धाव मिळते ती गणराज मिडबाव क्रिकेट संघाला. 39 धावा 40 धावांचं लक्ष उद्दिष्ट ठेवलं जातंय ते साई उमरट क्रिकेट संघासमोर एक कमी धावसंख्येचा सामना. मात्र मी नेहमी म्हणतो कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कमी धावसंख्येचा सामना असला तरी रंगतदार स्थितीत पोहोचू शकतो. याचं आपण ज्वलंत उदाहरण पाहिलंय ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती 1983चा वर्ल्ड कप जो इंडियाने जिंकला होता. या सामन्यामध्ये नेमकं काय घडतंय गणराज मिडबाव संघ विजयी घोडदौड आपली कायम राखेल की त्या गणराज मिडबाव संघाला पराभवाची चव चाखावी लागते. या मैदानावरती मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक अमोल जमदाडे. मीर प्रदीप देऊलकर आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय.
साहेब, सन्माननीय शैलेजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि त्यांना सहकार्य करणारे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सर्व सिलेदार यांच्या साथीनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा महोत्सव आपण बघतो. गणराज 11 मिडबाव संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. गणराज 11 मिडबावचा संघ प्रथमतः फलंदाजी करून निर्धारित 5 षटकांमध्ये 39 धावांपर्यंत मजल मारतोय आणि साई स्पोर्ट हुमरट संघाला प्रथमतः 30 चेंडूंमध्ये 40 धावांचं लक्ष येतंय. साई स्पोर्ट हुमरट संघाचा विचार केला तर उमेशजी वांगणकर यांच्या मालकीचा हा संघ ते देखील या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. तर कृपया दोन्ही संघ तुमचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये यायला हवेत. गणराज 11 मिडबाव ज्या संघाची हाराकिरी झाली फलंदाजीमध्ये, पाव जो पाटणकर आहे आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला, खूप 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गेला. सचिन पाटणकर ज्याला पाव या टोपा नावाने आपण ओळखतो, मुंबईचे हे खेळाडू आहेत आणि त्याच्या बॅटमधून आल्या 8 धावा. त्यानंतर आपण फलंदाजीमध्ये पाहिला होता सुशांत फलंदाज, त्याने बनवल्या 9 धावा. हे 2 खेळाडू केवळ धावा जमवत आहेत आणि बाकीचे इतर सर्व खेळाडू थोडीशी हाराकिरी करतायत. आणि उत्तर काय येतंय 40 धावांमध्ये गणराज 11 मिडबावला साई स्पोर्ट हुमरट संघाच्या बाजूने. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झाल्याचा इशारा पुन्हा एकदा जाऊयात मैदानामध्ये. तुम्ही बघतायत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचा हा डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम. सामना सुरू झाल्याचा सिग्नल आलाय पंचांचा आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गणपती मंदिर एंड कडून सुबत नामक गोलंदाज आणि त्याला तोंड देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला विशाल शहा. विशाल शहा स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय पवार जो किरण पवारचा भाऊ आहे. किरण पवारचा खेळ तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी पाहिलाय. कात्रीच्या स्पर्धेमध्ये देखील 2 अर्धशतकं त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती आणि त्याचा हा भाऊ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाजी मार्कवरती सुबोध. पुलर लेनचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट्स कव्हरला चेंडू थोपवला जाईल व पर्यायानं पहिल्या चेंडूवरती उजव्या हाताच्या फलंदाज विशाल शहाच्या बॅटमधून स्वतःचं खातं ओपन केलं जाते व पर्यायानं संघाचं अकाउंट देखील ओपन केलं जाते ते पहिल्या चेंडूवर. गणराज 11 मिडबाव 39 धावा 5 षटकांमध्ये टोटल स्कोरबोर्डवरती आपल्याला दिसते आणि 40 धावांचं विजयाचं लक्ष आहे साई स्पोर्ट हुमरट, जो या स्पर्धेतला एक दावेदार संघ मानला जाईल. आणि दुसऱ्या बाजूला गणराज 11 मिडबावचा हा देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे, ज्या संघामध्ये मुंबईकरांचा भरणा तुम्ही बघतात. सुबोध बॉलिंग मार्कवर, सुंदर फटका, टायमिंग बेमिसाल, मिड ऑफला क्लिअर केलंय आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. विशाल शाह जो नवी मुंबईचा खेळाडू आहे, स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून एक नजाकत भरा फटका. क्रिकेटमध्ये टायमिंगला खूप महत्त्व आहे आणि सुंदर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं सुबोधच्या बॅटमधून. 4 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते ती 5 धावांवर. अक्षयच्या बॅटमधून एक सुंदर फटका आलाय. सुबोध गोलंदाजी मार्कवरती डेड बॉलचा सिग्नल. 5 धावा. आपल्या हाताची बोट देखील 5 आहेत, 5 पांडव देखील होते. राहुल द्रविडच्या पाठीवरती तुम्ही 5 क्रमांक पाहिला होता आणि आपला भुवनेश्वर कुमार ज्याने तिन्ही फॉर्मॅटमध्ये 5 वेळेला गडी टिपलेत, म्हणजे 5 गडी एकाच फॉर्मॅटमध्ये टिपण्याचा पराक्रम त्याने तिन्ही फॉर्मॅटमध्ये केला. यावेळेला आतमध्ये आणले चेंडूला. सुबोध नामक गोलंदाज, उत्तर नव्हतं स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अक्षय पवारकडे. चेंडू मात्र निर्धाव गणला जाईल. डॉट चेंडू, या चेंडूवरती कोणतीही धाव निघाली नाही. चेंडू निर्धाव, कोणतंही नुकसान देखील झालं नाही. धाव संख्या आतापर्यंत मात्र पाहतायत 5 धावा. पहिलं षटक जे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. फ्रंट फुटवर आलाय, उडवलंय चेंडूला, पद्धत आली ते पाहायला मिळालं आणि चेंडूला भिरकावून दिलंय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे आलाय दुसरा चौकार अक्षयच्या बॅटमधून. अक्षय पवार मॅन फ्रॉम पनवेलचा हा खेळाडू, त्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत.
लेग मोडचा चेंडू, याही चेंडूला प्लिक केलंय, मात्र मिडी विकेट. क्षेत्ररक्षक फंबलिंग करतोय आणि चेंडू हाताला स्पर्श करून मिडी विकेट सीमारेषा पलीकडे. अक्षय पवारच्या बॅट मधील तिसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर. 25 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता असतानाच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय निर्धाव चेंडूने. सांगता झाली पहिल्या षटकाची आणि समीकरण आलंय, तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता. हे समीकरण 24 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. तर तुम्ही पाहतात, कृपया तुमची ग्रामसभा आमसभा लवकरात लवकर आटपा. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी असेल. 24 चेंडू आणि 27 धावा हे विजयासाठी समीकरण. भगवती डेकोरेटर्स गुरुघाडी यांच्या माध्यमातून हे सुंदर तुम्हाला साऊंड सिस्टीम आणि डेकोरेटिंग पाहायला मिळते. जे आमचं त्यांनी स्टेज बनवलंय, कॉमेंट्री बॉक्स बनवलाय, तुम्हाला बसण्यासाठी गॅलरी बनवली आहेत आणि लाईटची व्यवस्था. आणि आमचे कोल्हापूरवरून दाखल झालेले आमचे डीजे ऑपरेटर, त्यांचे देखील सुंदर सुगम संगीत तुम्ही ऐकतात. गोलंदाजी मार्कवरती आकाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समीकरण सोपं दिसतंय, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती आतमध्ये गेल्यानंतर खूप काही करावं लागतं. 24 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण जरी सोपं वाटत असलं तरी एखादा चमत्कार, एखादं सटीक षटक, एखादं धावसंख्येला लगाम लावणारं षटक जर का आपण पाहिलं तर या मॅच मध्ये मजा येईल. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून आकाश या षटकाची जबाबदारी आपल्या खांदी घेतोय. 24 चेंडू 27 धावा हे समीकरण सोडवावं लागेल. साई स्पोर्ट हुंबरट या स्पर्धेतील एक दर्जेदार असा संघ दाखल झालाय उमेशजी वांगणकर यांच्या माध्यमातून, जे संघ मालक आहेत आणि उत्कृष्ट बांधकाम व्यवसाय देखील. सुंदर चेंडू, प्लिक चेंडूला दिशा दिली, कट केले, अपरकटचा फटका पाहिला, स्लाइस केलं होतं. चेंडूला पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय व सांघिक धावसंख्या एकेरी धावेने मात्र जाईल 14 धावांवर. एक षटक एका चेंडूचा खेळ आतापर्यंत मागे पडलाय. 14 धावा. समीकरण आलंय 23 चेंडू 26 धावा. आमच्या सोबत स्कोरिंग काउंटिंग करतायत गौरव लोके आणि त्याच पद्धतीने पारस राठोड. ये सीधे साधे राठोड नहीं, ये राउडी राठोड है. गोलंदाजी मार्कवरती समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. खोलटप्प्याचा चेंडू होता. यावेळेला हाना आणि अंतिम क्षणी धाव घेण्याचा न घेण्याचा निर्णय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांचा सिग्नल यायच्या अगोदरच नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तंबूच्या दिशेने परतलाय. धावपाच्या स्वरूपात विशाल शाह तंबूच्या आश्रयाला परतलाय आणि त्याची पोकळी भरून करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजी पावलं थिरकतायत, पिंटू पारचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघतायत.
नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्राईक वरती सज्ज होईल अक्षय पवार, ज्याच्या बॅट मधून आपण 3 चौकार पाहिले पहिल्या षटकामध्ये आणि त्याने धावाची सुरुवात खूप चांगली केली आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज, यावेळेला सुरेख फटका खोदून काढलाय, उडवलंय चेंडूला मिड विकेट रिजन वर. मात्र लॉंग ऑन वरून वेगाने चेंडूवरती ताबा मिळवतोय क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रात. चेंडूची परती केली जाईल, केवळ एकेरी धाव. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलतंय. 21 चेंडू 25 धावा विजयासाठी आवश्यक असतील. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा नुसती क्रिकेट स्पर्धाच नाही, तर कोरोनाच्या काळात या रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांनी केलेलं काम हे खरोखरच वाखाणण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्क वरती यावेळेला सुंदर फटका प्लिक केलाय, रिस्ट ऑफ द प्लिकचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल. याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धाव. एकेरी धावांनी समीकरण सातत्याने बदलतंय. 20 चेंडू 24 धावा. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये अजून 4 धावांचं अंतर असेल, तर 4 धावा जास्त आहेत चेंडूपेक्षा. त्यामुळे एखाद दुसरा जर निर्धाव चेंडू गेला तर प्रेशर क्रिएट होईल. खराब चेंडू, अतिशय खराब. लोअर फुल टॉच लेग स्टिचच्या बराचसा बाहेर होता. चेंडूला दिशा दिली, पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, आलाय चौकार. फेब्रुवारी म्हणजे आमच्या राजाची जयंती आणि धावसंख्या 19 चेंडूमध्ये बनवायच्यात 20, म्हणजे शाम 19-20 का ये मुकाबला. 19 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजी मार्कवरती आकाशची बॅटची कडा घेऊन कोणा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये, विकेटचं पतन. अक्षय पवार 4 चौकारांची खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. 4 चौकारांना नटलेली खेळी साकार करून अक्षय पवार तंबूच्या आसरेला परतलाय. समीकरण आलंय 18 चेंडू आणि 20 धावांचं. 2 षटकांच्या सांगते अखेरीस 40 धावांचं उत्तर देत असतानाच धावसंख्या धावफलकावरती 20 धावा, म्हणजे अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 20 धावा. एखादं षटक, चमत्कारिक षटकाची अपेक्षा क्रीडा रसिकांकडून केली जाते. सिद्धेश नवीन फलंदाज. हॅलो, अजून एक सामना होणार आहे, याची सर्व खेळाडूंनी पंचांनी नोंद घ्या. सामना लवकर सुरुवात करा. वेळेचं बंधन ठेवा. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है. समय न लगाओ तय करने में कि आपको क्या करना है, वरना समय ही खुद तय कर लेगा कि आपका क्या करना है. त्यामुळे मॅच लवकरात लवकर चालू ठेवा. समीकरण आलंय 18 चेंडू आणि 20 धावा. स्कोर बोर्डवरती स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आक्रमक फलंदाज सज्ज होईल. पिंटू पारचा. पिंटू पारचा हा विस्फोटक फलंदाज सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नुकताच मैदानामध्ये याची पावलं वळली तो सिद्धेश भोईर. सिद्धेश भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. 18 चेंडू 20 धावा हे सोपं वाटणारं आव्हान, मात्र काय घडेल या मॅच मध्ये. साई स्पोर्ट हुमरट संघ जिंकेल का, की दुसऱ्या बाजूनं साई स्पोर्ट हुमरट संघाला कडवं आव्हान उभं करेल का. गणराज 11 मिडबाव संघाचे गोलंदाज. 18 चेंडू आणि 20 धावा. या षटकामध्ये या सामन्याचे चित्र जवळपास स्पष्ट होईल. मात्र या षटकात जर का चमत्कारिक गोलंदाजी झाली, 2-3 धावा जर का खर्च झाल्या, तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये मजा येईल. त्यामुळे हे षटक दोन्ही संघांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असेल आणि या निर्णायक षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्कवरती सुबोध.
सोबतचा हा चेंडू ओटपी चेंडू होता, चेंडूला उडवलंय, चेंडूच्या खाली येतात ते क्षेत्ररक्षक. ओ हो, ये क्या कर दिया. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले होते. बादल चौधरींच्या भाषेत सांगायचं तर तिघांची शेती आणि मिळवून केली माती. साधा सोपा झेल होता. 3 क्षेत्ररक्षक एकमेकांकडे बघत राहिले आणि चेंडू तोपर्यंत जमिनीवरती ट्रॅव्हल झाला. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत 23 धावा. 23 धावा धावसंख्या धाव फलकावरती. आता मात्र समीकरण आलंय 17 चेंडू 17 धावा. ए बी डिव्हिलियर्सची जर्सी क्रमांक 17 चेंडू 17 धावा. अशुभ अंक आहे क्रिकेट मधला. मात्र हाच आकडा आपल्या पाठीवरती घेऊन ए बी डिव्हिलियर्सने मिस्टर 360 या टोपण नावाने देखील आपण त्याला ओळखतो, जो पोहण्याच्या शर्यतीमध्ये नंबर 1 होता, जो फुटबॉलमध्ये नंबर 1 होता, जो क्रिकेटमध्ये नंबर 1 होता, तो 17 चेंडू आणि 17 धावा. 17 हा अशुभ अंक आहे. पाहिलं तर लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट याच्यामध्ये बराचसा फरक आहे, तरी देखील काही गोष्टी तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. और बेस चेंडू, ताकतवर फटका, टाइमिंग बेमिसाल. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, आलाय षटकार. अकरा धावा. 15 चेंडू 11 धावा. सिद्धेशने आपले इरादे स्पष्ट केलेत. मोठ्या फटक्याने धावसंख्येचं अकाउंट ओपन केलंय. सिद्धेश भोईर हा विस्फोटक आक्रमक फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर सुबोध. गती परिवर्तनाचा चेंडू, चेंजिंग पेस, धीम्या गतीचा चेंडू. क्रिकेटमध्ये याच चेंडूला आपण चतुरास्त्र म्हणून ओळखतो. त्या चतुरास्त्राचा वापर केला गेलाय आणि या चेंडूवरती केवळ निघाली एकेरी धाव. आता मात्र तुम्ही बघतायत ते 14 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. आज शिवजयंती आहे. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. एवढं लाऊड पिच बॅटच्या मधोमध आणि त्या ठिकाणी ताकद कमी पडली आहे. लॉंग ऑनच्या दिशेने साधा सोपा झेल पिंटू पारच्या जाईल तंबूच्या आसऱ्याला.
12 चेंडू 9 धावा हे समीकरण. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून सज्ज होईल. अमित नामक गोलंदाज सज्ज झालाय. 12 चेंडू 9 धावा विजयासाठी समीकरण. स्ट्रायकिंग एंडला विकी मुंडे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धेश भोईर. 12 चेंडू 9 धावा असं समीकरण आलंय. विजयासाठी साई स्पोर्ट हुमरड संघासमोर गणराज 11 मिडबाव संघाच्या विरोधात अमित साडी. यावेळेला चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि या रिव्हर्स स्वीपच्या फटक्याने स्विच हिटच्या फटक्याने चेंडूला पाठवलंय डीप कोर पण सीमारेषा पलीकडे. षटकार. तीन धावा. 11 चेंडू 3 धावा असं समीकरण. यावेळेला फटका बराच काळ हवेमध्ये विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर मिड विकेटला. विकी मुंडेला जावं लागेल तंबूच्या दिशेने. पलीकडे विजयी चौकार आलाय. हॅलो हॅलो. यानंतर मात्र या सामन्यामध्ये साई स्पोर्ट हुमरड संघ विजय संपादन करतोय आणि गणराज 11 मिडबाव संघ या सामन्यामध्ये पराभूत होतोय. यानंतरची खूप मोठी लढत तुम्ही बघणार आहात, जो आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल. एका बाजूला असेल साई स्पोर्ट हुमरड आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी देवबाग. खूप मोठं बॅटल होईल. चेंडू फळीमध्ये संघर्ष होईल. आ देखे जरा किसमे कितना है दम. एक मात्र दमकमवाली लढाई. कारण पहिल्या दिवशी आपण पाहिलं उपांत्य फेरीमध्ये ध्रुव पारसे गोवा, दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं उपांत्य फेरीमध्ये आरवी कोरगाव गोवा आणि तिसरा म्हणजे कालच्या दिवशी आपण पाहिलंय यश 11 वाघोटन. आज कोणता